शहादा बस स्थानकात बस मागे घेत असताना बसचा जोरदार धक्का लागून एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी 2 वाजता घडली आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात बसचा चालक व वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदाणे तालुका शहादा येथील रहिवासी हरिश्चंद्र दिलीप मोरे यांची पत्नी कविता, मुलगा रुद्र हरिश्चंद्र मोरे वय 8 मयत व मुलगी प्रचिती तिघे जण साक्री येथे माहेरी जाण्यासाठी मंदाणे येथून निघाले। दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहादा बस स्थानकात साक्री बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असताना बस क्रमांक MH20 BL 3109 वरील बस चालक हेमंत पाटील याने हलगर्जीपणाने बस मागे घेत असताना प्रवासी थांब्याजवळ उभा असलेला रुद्र मोरे यास जोरदार धडक दिली। त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। रक्तबंबाळ अवस्थेत त्यास शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं असता तेथे त्याला मृत घोषित केलं। रुद्रचे आई वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। नातेवाईकांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर तेथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। शहादा पोलिसात बेजबाबदारपणे हलगर्जीपणा करणाऱ्या बस चालक हेमंत पाटील आणि वाहक महेंद्र पाटील यांच्या विरोधात हरिश्चंद्र दिलीप मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण हे करत आहेत। दरम्यान शहादा बस आगारात भोंगळ कारभारानं डोकं वर काढलं असून त्यास जबाबदार असलेल्या आगार व्यवस्थापक हरीश भोई यांना ग्रामीण रुग्णालयात पाचारण करण्यात यावे आणि त्याच्यावर या अपघाताची जबाबदारी निश्चित करून कारवाई व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मागणी लावून धरली आहे। चौकशी करायला पाहिजे। 8 वर्षाचा मुलगा असं चीप करून त्याचं काय आता कोणी नाही आलं आतापर्यंत। इथं तरी कोणी आला नाही। त्याचे आई वडील आम्ही इथं आजोबा आहे पण इथं कोणीच आलं नाही अजून। काय करायचं एवढा निष्काळजीपणा कसा? आता तुमची काय मागणी आहे? मागणी म्हणजे आता त्याचं काय करायचं? आमचा मुलगा तुम्ही परत देणार का? काय करायचं याचं? एवढा मुलाचा एवढा निष्काळजीपणा। ते बस स्टँड मधून कोणी मॅनेजर किती भाऊ बहीण होते? एकच मुलगी होती, एक मुलगा होता माझा, दुसरीला होता मुलगा, 8 वर्षाचा मुलगा होता। आज सुट्ट्या लागल्या होत्या त्याला। कंडक्टर राहायला पाहिला होता मागे। निष्काळजीपणामुळे गेलाय आमचा मुलगा। आम्हाला आमचा मुलगा भरून पाहिजे फक्त बस। आणि ते ड्रायव्हर आणि कंडक्टर कठोर बस। आणि आता काय तुमचा मुलगा लिहायचं काय? कोण आहे जबाबदार? आम्ही इथं 2-3 तासापासून आहे, कोणी अजून इथं वाणी नाही। जबाबदार कोण? आमचा एवढा नातू हे झाला। तुम्हाला इथे कोणी आणलं? मुलाला त्यांनी झाला म्हणजे कंडक्टर का ड्रायव्हर होता गावात आलं होतं पण